हॅलो. निर्णय. हॅलो. निश्चितपणा सन्मान्य करणदादा धस युवा उद्योजक आणि त्यांचं इथे आगमन झालं. निश्चितपणे त्यांचं देखील मनापासून स्वागत. पहिल्या बॉल वरती येतो चौकार. चौकार आल्यानंतर आपल्या टीमला हा बॉल चांगला आहे. अगदी दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल येतोय. पंच हा डॉट बॉल आहे का वाईड आहे? वन बाउन्स निश्चितपणे. सन्मान्य आपण पाहू शकता करण दादा धस यांचं इथे आगमन झाला. त्यांचं देखील आम्ही करतो मनापासून तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 4च्या घरात आहे. सेमीफायनल नंबर 2 शॉर्ट बॉल आहे. अगदी स्क्वेअर लेग रिजनला बॉल भेदून जाईल. क्षेत्ररक्षक मागे धावतायत परंतु रेस हा मात्र चेंडू जिंकतो आणि ओव्हर द रोप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा त्या ठिकाणी भेटतील. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 8च्या घरात बॅक टू बॅक त्यांना चौकार लगावले. खूप चांगली फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये विजयाचं वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सामना मात्र 3 षटकांचा आहे. हा बॉल चांगला परंतु कव्हरच्या डोक्यावरून सिलिमिडॉनला बॉल भेदून निश्चितपणा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतं. 1+1 निश्चितपणे 1 धाव होती तिथे मात्र एका धावेनं कन्वर्ट केला. धावफलक अगदी 2च्या घरात. 2 न वाढेल. धावफलक पोहोचला जाते तब्बल 10 या अंकावरती. 5 चेंडूचा मी तर म्हणेल खेळ समाप्त झाला आणि धावफलक मात्र पोहोचला जातो तब्बल 10च्या घरात. पुढचा बॉल यावेळी मात्र समोर अगदी आमच्या कॅमेरा एंड 26 धावा त्या ठिकाणी नवीन बॉल खेळवा. तब्बल 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 रन्स. सकाळच्या 17 पासून तर संध्याकाळच्या 17 पर्यंत आमचे गोकुळ डायरे सर आणि तदनंतर मिलिंद सर अंपायरच्या भूमिकेत. कर्जत टेनिस इव्हेंटची आमची वाहिनी. बॉल थांबणार नाहीये. बॉल आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लेग रिजनला भेदून बॉल जाईल. ओव्हर द रोप करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक 32च्या घरात. अजून एक षटकारला शैलेश मोरे साहेबांकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निश्चितपणा बॅक टू बॅक 2 षटकार तर लगावलेत. फटका चांगला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅरी करत असताना 1 मोर विकेट डाऊन. मैदानातली सर्वात मोठी गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर पडत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड होत आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी पोहोचला जातोय तो 32 या अंकावरती. 32 रन्स.
भूषण येत आहेत. सालोग गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू डावकऱ्यात असा फलंदाज मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये आता त्यांची फलंदाजाच्या समोर मात्र भूमिकेत आहेत. डावकऱ्याचा फलंदाज म्हटलं की गोलंदाजाला डोकेदुखी. चेतन देखील डावकऱ्याचा गोलंदाज आहे, त्यामुळे व्यवस्थितरित्या गोलंदाजी करेल. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये बॉल. एक धाव त्या ठिकाणी भेटेल. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 33 या अंकावरती. शेवटचा बॉल या षटकातला. दुसरा ओव्हर प्रगतीपथावरती आहे. हे 30 या अंकावरती धावसंख्या. यावेळी मात्र फ्लिकचा फटका. एक धाव जर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावसंख्येचा मानस आहे, पण धाडस देखील नाहीये आणि एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. एक संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आता वाढली जाईल. धावफलक अतिशय मात्र पोहोचला जातो 34 या अंकावरती. लगेचच मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. खूप वेळ कमी आहे. फायनलचा सामना जास्त ओव्हरचा खेळवायचा असेल तर फायनलचा सामना एकच ओव्हरचा असेल अशी आमच्याकडे सक्त ताकीद येते. फायनलचा सामना एक षटकाचा असेल. तब्बल चेतन खूप चांगली गोलंदाजी करत होता, परंतु सुरुवातीच्या 3 बॉल वरती त्याला चांगले घमासान पाहायला रोशन पवारनं 2 षटकार लगावले तर जगदीश पवार साहेबांकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज. वाव. अजून एक मात्र फटका. सिली मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक डॉट बॉल येतो. डॉट बॉल येतो. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम करण येत आहेत. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल. मिसअंडरस्टँडिंग. वाईड आहे. अवांतर धाव त्या ठिकाणी भेटेल. टीमची धावसंख्या 35च्या घरात. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. डॉट बॉल येतो. वाईड टाकल्यानंतर लेंथ लाईन खूप त्यांना चांगली ठेवली, कारण जिथे मात्र धावा एक्स्ट्राच्या जात होता तिथे मात्र कमबॅक करायला सुरुवात केली. चांगला बॉल आहे. निश्चितपणे आमच्याकडे देखील पंच बोलतील. अतिरिक्त मात्र बाहेर जाणारा बॉल हा मात्र वाईड बॉल घोषित केला. सुरुवातीला मात्र त्यांना 2 वाईड टाकले आणि 2 डॉट देखील टाकले. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 36च्या घरात. मिडल 1 डाऊनचा हा फलंदाज आपण पाहू शकता. नॉन स्ट्रायकर एंडवरती भूषण.
सेमीफायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तब्बल 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळी मात्र डॉट बॉल. सन्माननीय कृष्णदादा धुमाल यांच्याकडून मात्र कॅश प्राइज निशांसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. बॅक टू बॅक 3 षटकार. यावेळी चौकार येतोय. चौकार येतोय. राहुल गोलंदाजी राहुल करतोय. पंचांचा इशारा. हा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलक अगदी 6. यावेळी मात्र उंच उडवला आहे बॉल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. 2 धाव मात्र कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या. धावफलक 8. पंच धावा किती घेतल्या? 2. तीन चेंडू. यावेळी मात्र विकेटचं पतन. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 8. चेतन जात आहेत. यावेळी मात्र झेल टिपली जाते. आल्या पावले माघारे देखील मात्र परत तो बॅटर चेतन.
धावफलक अगदी 9व्या अंकावरती. फटाक्याच्या आतिषबाजीने आमच्या पाहुण्यांचं आहे ते आगमन होतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आणि सन्मान्य सुजितदादा भोईर आणि सन्मान्य संदेशदादा भोईर यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या स्पर्धेला तुम्ही भेट दिल्या. सन्माननीय नितेश दादा थेर येथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मंचावर या. आपण तुमचं देखील आमच्या व्यासपीठावरती स्वागत आहे. राहुल आणि हेमंत चांगलं षटक फेकी केलं. टेस्ट साईडची जी पब्लिक आहे, समोरची जी पब्लिक आहे ती मात्र हटवा प्लीज. प्रेक्षकांना सामना दिसत नाहीये मान्यवरांना. यावेळी मात्र चांगला गोलंदाज आहे. पंच आमच्याकडे बोलतात. वाईट बॉल आहे. अव्वंतर धावफलक अगदी 12. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि निश्चितपणे सन्मान्य सुजितदादा भोईर आणि तदनंतर सन्मान्य संदेशदादा भोईर शाही सन्मान. आणि निश्चितपणे आमच्या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्लीज बॉलर नेम. गोलंदाजाचं नाव समजू शकेल का? अरविंद गोलंदाजी करतात. यावेळी मात्र 22ची धावा असतील. पंच एकच धाव आहे का? सन्मान्य सुजितदादा भोईर यांचा सत्कार निश्चितपणे होतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि निलप्पा मुने साहेबांना विनंती असेल की त्यांचा शाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होऊन द्या. तुम्ही आलात मनापासून शुभेच्छा असतील. आमच्या स्पर्धेला सजितच्या भेट दिलीत. सन्मान्य सुभाष दादा गायकवाड सावेलेचे मात्र उपसरपंच आहेत. त्यांना देखील आमच्या व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. मान्यवरांचा होतो शाही सन्मान. BSSPL 2025चा हा तरार तुम्ही पाहू शकता. काही सामने मात्र बाकी आहेत आणि निश्चितपणे आमच्या समवेत जे सन्मान्य संदेशदादा भोईर आहेत त्यांचा देखील सन्मान करायचा. कारण शॉर्ट बॉल होता. निश्चितपणे पंचांचा इशारा. हा बॉल वाईड आहे.
शाहीर सन्मान. कावेरी 11 हा संघ फायनल मध्ये दाखल होतो. कावेरी 11 आणि सानिया 11 अशी लढत होती. निश्चितपणे कावेरी 11 हा संघ मात्र जिंकला. नीलम 11 आणि त्यांच्या समवेत मात्र कावेरी 11 हा संघ मात्र खेळेल. नाणेफेक करतील आमचे सन्मान्य सुजित दादा भोईर यांना. साहेबांना विनंती असेल की या नाणेफेकीचा कौल करायचा आहे तुमच्या संघाच्या दरम्यान. सामना मात्र एकच षटकाचा असेल याची मात्र नोंद घ्या. लगेचच मात्र क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा सामना मात्र 1 षटकांचा असेल याची मात्र नोंद घ्या.